स्मार्ट अहमदनगर न्यूज। दौंड नगर परिषदेच्या कामगार वसाहतीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू। डॉक्टर सतीश केदारी। गेल्या अनेक वर्षे दौंड नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांचा वसाहतीचा प्रश्न प्रलंबित आहे। यासाठी आपण आपल्या पातळीवर प्रयत्न केले आहेत, परंतु त्यास अपेक्षित यश आले नाही। तुम्ही सर्वांनी सहकार्य केल्यास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारातून दौंड नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी यांनी दौंड नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना दिले। दौंड नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांनी यापूर्वी असलेली लालबावठा या कामगार संघटनेतून बाजूला होऊन दौंड नगर परिषदेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड या कामगार संघटनेत जाहीर प्रवेश करून दौंड नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड कामगार संघटनेच्या नामफलक बोर्डाचे उद्घाटन व कर्मचारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी बोलताना डॉक्टर सतीश केदारी यांनी वरील आश्वासन दिले। यावेळी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले, प्रदेश सचिव सुभाष सहजराव, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड कामगार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल पाळेकर, सचिव विठ्ठल सोनवणे, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ रिपब्लिकन नेते भारत सरोदे, दौंड शहर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष नागेश साळवे, माजी नगरसेवक बादशाह शेख, पुरंदर तालुका रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष कालिदास सुबाळे, कार्याध्यक्ष सुधीर शेलार, श्रमिक ब्रिगेडचे युवा नेते अरुण जाधव, ज्येष्ठ नेते किसनराव धेडे, सोनबा ओवळ, आसिफभाई शेख, नाना गंगणे, जयदीप बगाडे, मोजेश पोल यांच्यासह दौंड कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित। प्रतिनिधी अशोक कुंभार। उद्घाटन करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे या प्रसंगी अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित